श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी अर्चना किलावत किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांती म्हणजे सणाची सुरुवात. या सणामागचं विज्ञान म्हणजे थंड हवामानात आपल्या शरीराला उष्णता आणि पोषण मिळावं म्हणून तिळगुळाचे पदार्थ खाल्ले जातात. तर म्हणून आपण आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने पारंपरिक, पौष्टिक आणि अगदी सोप्या पद्धतीने तिळगुळाची वडी कशी बनवायची ते पाहूया. तर इथे मी 1 वाटी तीळ घेतले आहे, 1 वाटी भाजून सोलून घेतलेले शेंगदाणे आहे, 2 वाटी गूळ आहे. सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊ. गॅसवरती आता एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये तीळ घालून घेऊ. गॅस मंद आचेवर ठेवून तीळ चांगले चुटचुट फुटेपर्यंत खरपूस भाजून घेऊ. तीळ छान चटकेपर्यंत आणि खरपूस भाजून झाले. आता हे गॅस बंद करून एका ताटामध्ये हे तीळ थंड होण्यासाठी काढून घेऊ. तीळ थंड झालेले आहे. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला बारीक करून घेऊ. तीळ बारीक करून घेतले आहे. आता हे शेंगदाणे पण बारीक करून घेऊ. शेंगदाणे पण बारीक करून झाले आहे. आता हे बारीक केलेले शेंगदाणे आणि तीळ यामध्ये आपण 1 चम्मच सुंठ पावडर आणि 1 चम्मच विलायची पावडर घालून याला थोडं मिक्स करून घेऊ. आपल्याला ज्या ताटामध्ये वडी करायची आहे त्या ताटाला आपण आता तूप लावून घेऊ. ताटाला तूप लावून घेतलं. गॅसवरती एक पातेलं ठेवून त्यामध्ये 1 चम्मच तूप घालू आणि किसून घेतलेला गूळ घालून घेऊ. मंद आचेवरती हा गूळ छान वितळवून घेऊ. गूळ वितळेपर्यंत याला आपण एकसारखं फिरवत राहू, नाहीतर हा गूळ बुडायला लागेल. आता हा गूळ छान मेल्ट झाला आहे. आता ह्या विरघडलेल्या गुळामध्ये बारीक केलेले शेंगदाणे आणि तीळ घालून घेऊ. आता हे मिश्रण एकजीव होतपर्यंत याला चांगलं मिक्स करून घेऊ. मिश्रण छान एकजीव होऊन घट्ट झालं आहे. आता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊ. हे मिश्रण गरम असतानाच ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घेऊ.
ह्या मिश्रणाला मी वाटीच्या साहाय्याने प्लेन करून घेत आहे। मी यावरती सजावटीसाठी थोडे पांढरे तीळ घातले आहे। हे मिश्रण गरम गरम असतानाच आपण याच्या वड्या पाडून घेऊ। आता ह्या वड्या कट करून घेतल्या। याला चांगलं 10 ते 15 मिनिट थंड होऊ देऊ आणि मग यामधल्या वड्या काढून घेऊ। आता ह्या कापलेल्या वड्या थंड झाल्या आहे। वडी चिकट पण नाही, अतिशय मऊ आणि तेवढीच खुसखुशीत वडी छान तयार झाली आहे की नाही झटपट बनणारी रेसिपी। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा। आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।